पवार, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडेजी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमदार भीमराव अण्णा तापकीर, योगेशजी टिळेकर, सिद्धार्थजी शिरोळे, राहुलजी कुल, उमाताई खापरे, अमितजी गोरखे, हेमंतजी रासने, शंकरजी जगताप, चेतनजी तुपे, बापूसाहेब पठारे, अप्पर मुख्य सचिव गृह श्री इकबाल सिंग चहल, आपल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस गृहनिर्माणच्या अर्चना त्यागी, पोलीस आयुक्त पुणे अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड श्री विनयकुमार चौबे, रंजन कुमार शर्मा, उपस्थित सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की पुण्याच्या CCTVचा जो फेज 1 होता त्याचं उद्घाटन बरोबर 10 वर्षापूर्वी ऑगस्ट 2015 आपण संपन्न केलं होतं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काही ना काही प्रमाणात आपण भर घालत गेलो, पण पुण्याला अतिशय विस्तारित आणि अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने या ठिकाणी लेस असलेली अशा प्रकारची एक CCTVची सिस्टीम, एक पद्धती आणि त्याचा कमांड अँड कंट्रोल सिस्टीम करणं आवश्यक होतं. आणि मला अतिशय आनंद आहे की आज तशा प्रकारची कदाचित देशातली सर्वात आधुनिक अशी CCTV प्रणाली आणि त्याचा कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आपण पुणे शहरामध्ये त्याचं उद्घाटन केलेलं आहे. या सिस्टीममध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. याच्यामध्ये अत्याधुनिक कॅमेरे आहेत, 360 डिग्री कॅच करू शकतील असेही कॅमेरे आहेत, नाईट विजनचे कॅमेरे आहेत, ANPRचे कॅमेरे आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे विषय असतील, गुन्हेगारांचं ट्रॅकिंग असेल, ट्रॅफिकचं व्हायोलेशन असेल, एखादा कार्यक्रम मॉनिटरिंग करायचा असेल, अशा सगळ्या गोष्टी या माध्यमातून करता येतील. आणि याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची देखील जोड देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे केवळ CCTV इमेजेस कॅप्चर करणारे नाही आहेत, तर त्या ठिकाणी त्याचं ॲनालिसिस करणं, सिच्युएशनचं ॲनालिसिस करणं, क्राईम सीनचं ॲनालिसिस करणं, अशा सगळ्या गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून या ठिकाणी करता येतील. आणि एखादा व्यक्ती एखादा गुन्हा करून त्या ठिकाणून पसार झाला तर त्याला शोधण्याकरता काही मिनिटांमध्ये हजारो कॅमेरे जे आहेत त्याचं विश्लेषण करून त्याला कॅच करता येईल, अशा प्रकारची व्यवस्था या आपल्या आधुनिक सिस्टीममध्ये या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. म्हणजे एक जुनं गाणं होतं, बचके रहना रे बाबा तुझ पे नजर है, तशा प्रकारची आता व्यवस्था ही पुण्यामध्ये पोलीस विभागाने केलेली आहे. आणि हे सगळं करत असताना मला याही गोष्टीचा आनंद आहे की मागच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस बोबदेव घाटाची अतिशय वाईट अशी घटना घडली त्यावेळी आपल्या लक्षात आलं की पुण्यामध्ये अनेक असे ब्लॅक स्पॉट आहेत, ज्या ठिकाणी लोक फिरायला जातात, चांगलं नयनरम्य अशा प्रकारचं तिथलं वातावरण असल्यामुळे पिकनिकला जातात, पण त्या सगळे स्पॉट एकाट आहेत, निर्मनुष्य अशा प्रकारचे स्पॉट्स आहेत. आणि मग अशा ठिकाणी गुन्हे घडत असतात आणि अशा सगळ्या स्पॉटचं पोलिसिंग करणं हे सोपं नाही आहे. आणि म्हणूनच आपण त्यावेळी आदेश दिला होता की असे सगळे ब्लॅक स्पॉट हे टेक्नॉलॉजिकली सर्व्हिलन्सच्या खाली आणा. आणि त्यातला पहिला बोबदेवचं काम आपलं झालेलं आहे. आणि आता इतर सगळ्या घाट आणि टेकड्या जिथे निर्मनुष्य अशा प्रकारची व्यवस्था आहे त्या ठिकाणी पुढच्या 2 महिन्यामध्ये हे सगळं नेटवर्क कार्यान्वित होईल
आणि त्यातनं आपल्याला मोठ्या प्रमाणात इथलं मॉनिटरिंग करता येईल, कुठलीही घटना तिथे घडू नये अशा प्रकारची व्यवस्था देखील करता येईल. मगाशी जेव्हा आम्ही कमांड अँड कंट्रोल सिस्टीमचं अवलोकन करत होतो त्यावेळेस अजितदादांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. दादांनी सांगितलं की समजा तुम्ही कॅमेरे लावले आहेत पण हे बंद पडले तर काय. तर आता ही स्मार्ट सिस्टीम उभी करण्यात आलेली आहे की ज्या सिस्टीममध्ये कॅमेरा बंद झाल्याबरोबर त्याचा अलर्ट हा कमांड अँड कंट्रोल सिस्टीमला मिळेल की इथला कॅमेरा बंद आहे. आणि ज्यांना याचं मेंटेनन्स दिलेलं आहे त्यांच्यावर जबाबदारी आहे की अशा प्रकारचा कुठलाही कॅमेरा हा त्यांनी 24 तासात सुरू करायचा आहे आणि कुठल्याही वेळी 5% अधिक कॅमेरे हे बंद राहणार नाहीत. अशा प्रकारचं मेंटेनन्स हे शेड्यूल त्यांनी त्या ठिकाणी तयार करायचं आहे. त्यामुळे मला निश्चितपणे विश्वास आहे की आता एक प्रकारे पुण्याच्या मॉनिटरिंग करता, कायदा आणि सुव्यवस्थेकरता एक अतिशय रोबस्ट आणि टेक्नॉलॉजिकली अतिशय ॲडव्हान्स्ड अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी उभी झाली आहे.